धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी बचत गट प्रमुख नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या अनेक आदिवासी महिलांना बचत गट प्रमुख नीता वळवी हिनं मासिक 2 ते 4 हजार रुपये परतावा देण्याचं आमिष दाखवलं। या परताव्यासाठी तिनं महिलांना बँकेतून कर्ज काढून ते पैसे आपल्याकडे जमा करण्यास सांगितले। तिच्यावर विश्वास ठेवून अनेक गरीब महिलांनी कर्ज काढलं आणि सर्व पैसे नीता वळवीकडे दिले। सुरुवातीला काही महिने वळवीनं कर्जाचे हप्ते नियमित भरले, मात्र त्यानंतर ती लाखो रुपये घेऊन फरार झाली आहे। तिचा मोबाईल देखील बंद आहे। यामुळे कर्ज घेतलेल्या महिलांवर कर्जाचा डोंगर कोसळला असून त्यांना वसुलीसाठी तगादा लावला जातोय। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या पीडित महिलांनी नीता वळवी विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे। मात्र घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पिंपळनेर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। आज 12/8/2025 रोजी एकदम भयानक प्रकार लक्षात आलेले की नीता दिनेश वळवी ह्या नावाच्या महिला जी बचत गट चालवायची, महिलांच्या मध्ये जाऊन काम करायची, या भगिनीच्या माध्यमातून या परिसरातील विविध गावातील खेडोपाड्यातील भोया बाबड्या भगिनींकडून त्यांचे कागदपत्र जमवून 700 महिलांची फसवणूक करण्यात आलेली। ती फसवणूक अशी त्या 700 आदिवासी महिलांची फसवणूक करण्यात आलेली। या 700 आदिवासी महिला कडनं त्या बचत गट चालवते या नावाने कागदपत्र घेण्यात आले आणि नंतर या कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकेमध्ये यांच्या सर्व 700 महिलांच्या नावाने 51 हजार रुपयाचे कर्ज घेण्यात आले आणि ही जी फसवणूक या नीता दिनेश वळवीने केलेली तो पुरा 51 हजार रुपये या महिलांच्या कडून तिने काढून घेतला आणि यांना काहीतरी 2000-3000 देण्यात आले असतील, परंतु नंतर हे हप्ते मी फेडेल असं ती म्हणाली आणि नंतर 2-3 हप्ते फेडल्यानंतर आता गेल्या 8-9 महिन्यांपासून ती या परिसरातनं लापता आहे, गायब झालेली। म्हणून संदर्भित बँकेचे एजंट लोक या 700 महिलांच्या घरी जाऊन तो पैसा वसूल करण्यासाठी जात आहेत, कारण त्यामुळे या महिलांना वाटलं की जिला आपण पैसे दिलेले ती गायब झालेली आणि म्हणून या खूप अडचणीत येऊन गेलेले आहेत, कारण हात मजूर आहेत आणि एवढा पैसा त्यांच्याकडे नाही। म्हणून त्या सर्व महिला आज पिंपळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा होऊन त्यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला एकत्रित येऊन ज्या भगिनीने यांची फसवणूक केली नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनचे API बर्गे साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवलेली की त्यांची जी फसवणूक करणारी जी भगिनी तिच्याकडनं तो पैसा वसूल करण्यात यावा, कारण तिनेच तो पैसा वापरलेला आहे। यासाठी या सर्व 700 महिला इथे जमल्या होत्या। कागदपत्र मागून एक बाईला बोलून कागदपत्र मागून काही कामधंदा लागून तो बहुत धंदा लावून आम्ही तुला बट्या बाईंना फसवून दिले। किती पैसे गेले आमचे 25,000, 50, 51,000, 50,000, कोणी 1.5 लाख बाई फसून निघून गेली। काय नाव ते बाईचं? नीता वळवी। कुठं राहते ते? पिंपळनेर मध्ये। काय काम करायचे ते? बँक मध्ये बचत गट चालवायची। नीता वळवी आमची फसवणूक करणे तर बचत गट ना हप्ता नाव करीन आम्हाला अशी दुसऱ्याला बँकच माहिती अशी फसवणी, तर ती काय करणे काय ना त्या पैसाच ना तर आम्हाला सांग निबिना दखा निबिना त्या पैसा आणि बट आमना कागदपत्र ती सावळी बोलीन आमना पैसे लिहिले नाही आणि कोणता बँक माहिती काढणे काय काढणे, तर त्या पैसा आला आता बँकवाला राहणार तर आम्ही त्या पैसा कथान भरत बट आमना पैसे त्या पैसा ना असत आम्ही कथान भरत त्या पैसा। नीता वळवी तुम्ही काढी द्या निसा आमना सही अंगठा गिदात आणि तिने काय नाही आमले काय माहिती नाही। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, पिंपळनेर।